नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज आपण या लेक्चरमधून 21 ते 23 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। आता आपण या लेक्चरकडे वळू। पहिला प्रश्न आहे, राज्यसभेच्या उपसभापतींच्या पॅनलवर किती महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे 4 महिला। तर रिसेंटली बघा 4 महिलांची नियुक्ती आपल्या राज्यसभेचे सभापती म्हणजेच भारताचे उपराष्ट्रपती असतात ते सध्या आहेत श्री जगदीप धनकर। तर यांनी या 4 महिला खासदारांना उपसभापतींच्या पॅनलमध्ये नॉमिनेट केलेले आहे। हा प्रश्न मी पहिल्यांदा का घेतलाय तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे बघा। याचं कारण म्हणजे पहिल्यांदाच असं झालेलं आहे की राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनलमध्ये महिला सदस्यांना समान प्रतिनिधित्व दिलेले आहे, अशी ही पहिलीच वेळ आहे। म्हणजे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे जगदीप धनकर यांचा असं आपण म्हणू शकतो। त्यामुळं एक्झाममध्ये या 4 महिला कोणत्या असाही प्रश्न बनू शकतो। तर नावं लक्षात ठेवा, या 4 नियुक्त केलेले सदस्य आहेत PT उषा, S फांगनॉन कोन्याक, डॉक्टर फौजिया खान आणि सुलतादेव या त्या 4 महिला आहेत। याच्यापैकी तर बघा ह्या ज्या सगळ्या 4 महिला आहेत तर या पहिल्या टर्मच्या खासदार आहेत। यापैकी सुद्धा नागालँडच्या S फांगनॉन कोन्याक तर ह्या नागालँडमधल्या राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला आहेत, म्हणून यांचं नाव खास करून तुम्ही लक्षात ठेवायचे। आता हे पॅनल काय आहे तर बघा पावसाळी अधिवेशनाच्या आधी या पॅनलमध्ये पुनर्रचना करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये एकूण 8 सदस्य किंवा एकूण 8 नावं होती। त्याच्यापैकी आता निम्म्या महिला आहेत, म्हणजे 4 महिला आता इथं नियुक्त केलेल्या आहेत। या प्रश्नाच्या माध्यमातून आपण राज्यसभा आणि लोकसभा यांच्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू। बघा संसद हा टॉपिक प्रीमध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळा गणसंख्येवरती किंवा जे नंबर्स आहेत म्हणजे राज्यसभेत किती सदस्य, लोकसभेत किती सदस्य, मग राज्यसभेत नॉमिनेट केलेले किती असतात, तर या गोष्टींवरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रीमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। जास्त करून प्रीमध्येच याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर बघा पहिल्यांदा राज्यसभेबद्दल डिटेल माहिती जाणून घेऊ। तर बघा राज्यसभेचाच हा प्रश्न होता, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह असं सुद्धा म्हणतात आणि ह्याला द्वितीय सभागृह असं सुद्धा म्हणतात। आता का बरं द्वितीय सभागृह म्हणतात? कारण लोकसभेमध्ये डायरेक्ट लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, पण राज्यसभेमध्ये लोकांनी डायरेक्ट निवडलेले प्रतिनिधी नसतात, म्हणून याला थोडा सेकंडरी दर्जा आहे आणि ह्याला द्वितीय सभागृह म्हणतात। आता राज्यसभेच्या सभासदांची संख्या किती असते तर याबद्दल आपल्या घटनेच्या 80व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे। काय सांगितलं आहे तर राज्यसभेची सभासद संख्या ही 250 एवढी असेल, म्हणजे 250 इतकी असेल। त्यातले 238 हे निर्वाचित सदस्य असतील, तर राहिलेले 12 सदस्य हे भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील। आता नियुक्त केलेले म्हणजे हे नॉमिनेट केलेले असतील। कोण नॉमिनेट करणार तर भारताचे राष्ट्रपती। आता नॉमिनेट कसं करणार तर जे वेगवेगळ्या फील्डमधले तज्ज्ञ लोक आहेत तर यांना राष्ट्रपती नॉमिनेट करत असतात। राज्यसभेच्या उमेदवारांची पात्रता काय असावी तर हे आपल्या घटनेच्या 84व्या कलमात सांगितलेलं आहे। आता हे पात्रता काय सांगितली आहे तर पहिलं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा, दुसरं म्हणजे त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी आणि तिसरं म्हणजे संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीला मान्य असाव्यात। तर असे 3 पात्रता घटनेच्या 84व्या कलमामध्ये सांगितलेल्या आहेत। आता ह्यांची निवडणुकीची पद्धत कशी असते राज्यसभा सदस्यांची तर राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही भारताच्या नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते आणि ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून ती एक अप्रत्यक्ष पद्धत असते। ठीक आहे, म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण डायरेक्ट लोकांनी निवडून दिलेले सदस्य जे असतात तर हे लोकसभेमध्ये जातात, नागरिकांकडून निवडलेले सदस्य। पण राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही भारतीय नागरिकांकडून डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली केली जाते। ओके, म्हणजे प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून हे राज्यसभेचे सदस्य निवडले जातात। ठीक आहे, आता कार्यकाल काय असतो यांचा तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे। त्याच्यामध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सभासद हे निवृत्त होत असतात आणि तेवढेच सभासद हे त्यांच्या जागी नव्याने निवडले जातात आणि ह्याचा जो कार्यकाल असतो सभासदांचा तर तो 6 वर्षाचा असतो। पण जर एखाद्या सदस्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो कुणाकडे देतो तर लक्षात ठेवा राज्यसभेचा सदस्य
हा स्वतःचा राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो. ठीक आहे. तर बघा आयोग ना बऱ्याच वेळा ह्या व्यक्तीचा राजीनामा तो कुणाकडे देतो किंवा ह्या फील्डमधला की ह्या व्यक्तीचा राजीनामा तो कुणाकडे देत असतो, तर असं विचारतं. जसं की उपराष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो कुणाकडे देणार, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला द्यायचं असेल तर ते कुणाकडे देणार, न्यायाधीशाला द्यायचं असेल तर तो त्यांचा राजीनामा कुणाकडे देणार. तर असे बरेच प्रश्न आयोगाने यापूर्वीसुद्धा विचारलेत, इथून पुढे सुद्धा विचारू शकतात, म्हणून हे लक्षात ठेवा. आता बघा ह्याच्या राज्यसभेच्या बैठका किंवा अधिवेशनं किती व्हायला पाहिजे याबद्दल राज्यघटनेच्या कलम 85 पोटकलम 1 मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय तर या कलमानुसार बघा, राष्ट्रपती हे संसदेच्या प्रत्येक सभागृहाची पाहिजे तेव्हा अधिवेशन बोलवतो, पण या अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे असं ह्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपती हे सभागृहाचं अधिवेशन बोलवू शकतं, पण कमीत कमी एका वर्षात 2 वेळा तरी अधिवेशनं व्हायला पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणसंख्या. या गणसंख्येवरती सुद्धा आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो. आता कुठल्याही सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असलेली मिनिमम सभासदांची संख्या म्हणजे असतं गणसंख्या. आता आयोग काय करतो ना, डायरेक्टली गणसंख्या म्हणजे काय तर किती असते 1/10 एवढी असते असं विचारत नाही. सोपा जर प्रश्न विचारायचा असेल तर असं विचारू शकतात, पण सध्या राज्यसभेची गणसंख्या किती आणि लोकसभेची गणसंख्या किती, तर अशा टाईपचा प्रश्न आयोग विचारत असतो. गणसंख्या म्हणजे काय हे आत्ता मी सांगितलं. तर बघा राज्यसभेची गणसंख्या ही 1/10 म्हणजे 1 एवढी निर्धारित केलेली आहे. आता 1/10 म्हणजे काय तर आत्ता मी तुम्हाला सांगितलं की राज्यसभेचे 250 सदस्य असावेत असं आपल्या घटनेत सांगितलेलं आहे. 250च्या 1/10 म्हणजे कमीत कमी 25 सदस्य राज्यसभेमध्ये अधिवेशन चालवण्यासाठी किंवा कामकाज करण्यासाठी कमीत कमी 25-26 सदस्य तिथं असायला पाहिजे, त्याला म्हणतात गणसंख्या. ठीक आहे. आता राज्यसभेच्या सभापतीबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊ. तर बघा यांच्याबद्दल घटनेच्या 89व्या म्हणजे 89th कलममध्ये सांगितलेले आहे. तर या 89व्या कलमानुसार भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता इथे बघा, हे जरी पदसिद्ध अध्यक्ष असले तरीसुद्धा ते राज्यसभेचे सभासद नसतात. त्याच्यामुळं सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार आपल्या भारताच्या उपराष्ट्रपतींना नसतो. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. परंतु आता इथे परंतु म्हणजे एक्सेप्शन आलं आणि एक्सेप्शन आयोगाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतात. परंतु 100वे कलम जे आहे तर ह्याच्यानुसार जर समान मतं पडली असतील तेव्हा आपलं निर्णायक मत हा उपराष्ट्रपती देऊ शकतात. ओके. म्हणजे काय तर जे कॉमन जनरल जे वोटिंग असतं त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती हे वोटिंग करू शकत नाहीत, कारण ते राज्यसभेचे सभासद नसतात, पण ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असले तरीसुद्धा. पण जर कुठल्याही एखाद्या विधेयकावरती वगैरे जर वोटिंग होत असेल, जर इक्वल दोन्ही ग्रुपमध्ये जर वोटिंग पडले असेल, त्यावेळी जे निर्णायक मत आहे तर ते उपराष्ट्रपती देऊ शकतात. असं कुठं सांगितलं आहे तर 100व्या कलममध्ये सांगितलेलं आहे. उपाध्यक्षांबद्दल सांगायचं तर राज्यसभेतून निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ठीक आहे. आय होप तुम्हाला राज्यसभेबद्दल सगळे पॉईंट डिटेलमध्ये समजले असतील. मला माहिती आहे की पहिल्या प्रश्नामध्ये थोडा जास्त वेळ जातोय, पण हे सगळेच मुद्दे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. तर आता आपण लगेच लोकसभेबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊयात. तर बघा, आपल्या लोकसभेची जी निर्मिती आहे ना, ही ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवरती करण्यात आलेली आहे. लोकसभेत सभासदांची संख्या किती असावी तर हे घटनेच्या 81व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. 1974च्या 21व्या घटनादुरुस्तीनुसार घटक राज्यांच्या सभासदांची संख्या ही 525 तर केंद्रशासित प्रदेशांची सभासद संख्या ही 20 एवढी करण्यात आलेली आहे. परंतु लोकसभेत मॅक्झिमम 552 इतके सभासद सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पण बघा डिव्हिजन कसं केलेलं आहे. 530 हे घटक राज्यातून आलेले असतील, 20 केंद्रशासित प्रदेशातून, आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळालं नाही तर 2 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. बघा, हा जो मुद्दा आहे ना, ह्या 1974च्या 31व्या घटनादुरुस्तीमधला
तो रिसेंटली वगळण्यात आलेला आहे. ओके, हे जे अँग्लो इंडियनची जे मुद्दा आहे तर हा आता कॅन्सल केलेला आहे सध्याच्या मोदी सरकारने. तर हा जे चेंज आहे हा तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवावा लागणार आहे. ठीक आहे, तर हे 552चं डिव्हिजन कसं झालेलं आहे, 530 घटक राज्यातून आणि 20 केंद्रशासित प्रदेशातून, हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. आता लोकसभेसाठी पात्रता काय आहे, तर ह्याची पात्रता घटनेच्या 84व्या कलमामध्ये सांगितलेली आहे. आता ही पात्रता काय सांगितली आहे, पहिलं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा, दुसरं म्हणजे त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत, आणि तिसरं म्हणजे संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असावेत. आता इथे बघा, आत्ताच आपण राज्यसभेच्या पण पात्रता बघितल्या, लोकसभेच्या पण. जेव्हा जेव्हा तुम्ही राज्यसभा लोकसभेचा अभ्यास करणार तेव्हा तेव्हा एक टेबल फॉर्म करून त्याच्यामध्ये 2 भाग करायचे आणि कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा. असं जर तुम्ही केलं तर एक्झाममध्ये तुम्हाला तो टेबल ॲज इट इज तुम्हाला आठवायला सोपं जाईल. आता आपण बघितलं होतं की राज्यसभेची पात्रता काय होती, त्याच्यामध्ये पहिला आणि तिसरा मुद्दा इथे सुद्धा सेम आहे, फक्त एक्सेप्शन आहे तो म्हणजे वयाची अट. तर बघा, लोकसभेमध्ये 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि राज्यसभेत हे 30 वर्ष पूर्ण झालेली असावीत, असं तिकडं पात्रता होती. आता इथे लोकसभेमध्ये निवडून यायची पद्धत काय आहे, तर बघा आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका होतात जे की आता 2024मध्ये होणार आहेत. तर हे प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने लोकसभेचे सदस्य निवडले जातात. आता लोकसभेचा कार्यकाल बघू. राज्यसभेचा आत्ताच आपण बघितलं 6 वर्षाचा कार्यकाल होता, लोकसभेचा 5 वर्षाचा कार्यकाल असतो. आणि तरीसुद्धा जर हा 5 वर्षाचा पिरियड पूर्ण व्हायच्या आधी लोकसभा विसर्जित करायची असेल तर त्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला असतो. आणीबाणीच्या पिरियडमध्ये संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच आणि एकाच वर्षासाठी वाढवू शकतात. आणि हे कोणत्या कलमात सांगितलं आहे, तर कलम 83 पोटकलम 2 मध्ये याबद्दल सांगितलेलं आहे. ओके, हे एक्सेप्शन आपल्याला माहिती पाहिजे कारण आयोग यावरतीच प्रश्न विचारतो. तर लक्षात ठेवा, आणीबाणीच्या पिरियडमध्ये संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो कलम 83(2) नुसार. सभासदांचा कार्यकाल काय असतो, तर बघा प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा लोकसभेच्या एवढाच असतो. इथं राज्यसभेसारखं नाही आहे ना की दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात. इथं असं नाही आहे, सगळे एकदाच निवडले जातात आणि सगळे एकदाच म्हणजे ह्यांचा कार्यकाल पूर्ण होतो आणि तो 5 वर्षानंतर. पण जर एखाद्या सदस्याला कार्यकाल पूर्ण व्हायच्या आधी जर राजीनामा द्यायचा असेल तर ते देऊ शकतात. कुणाकडे देतात हे, तर लोकसभेच्या सभापतींकडे ते त्यांचा राजीनामा देऊ शकतात. आता लोकसभेची बैठकं आणि अधिवेशनं कसे होतात, तर याबद्दल आपल्या घटनेच्या 85व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. या कलमानुसार बघा, राष्ट्रपती हे संसदेच्या प्रत्येक सभागृहाची पाहिजे त्यावेळी अधिवेशन बोलवू शकतात. पण इथेही तसंच सांगितलं की 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं. आणि गणसंख्येबद्दल सांगायचं तर इथं सुद्धा राज्यसभाप्रमाणेच 1 एवढी गणसंख्या निर्धारित करण्यात आलेली आहे लोकसभेचं कामकाज चालवण्यासाठी. आता सध्याच्या सदस्य संख्येनुसार तुम्ही सांगा की 1 म्हणजे किती गणसंख्या आहे सध्याच्या लोकसभेची. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण पहिला प्रश्न डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न, QS सर्वोत्कृष्ट शहरे 2024 क्रमवारीनुसार डॅश डॅश हे विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वोत्तम विद्यार्थी शहर आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय लंडन. तर लंडन हे विद्यार्थ्यांसाठी जगण्यासाठी जगातलं सर्वोत्तम विद्यार्थी शहर आहे. कशानुसार, तर या QSच्या रिपोर्टनुसार. QSचे बघा बरेच वेगवेगळे रिपोर्ट येत असतात ज्याच्यामध्ये जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीज वगैरे असतात. तर QS म्हणजे काय, तर क्वाक्वरेली सायमंड्स. तर ही जी एक इन्स्टिट्यूट आहे तर हे वेगवेगळे रिपोर्ट काढत असते स्टुडंट रिलेटेड किंवा युनिव्हर्सिटीज रिलेटेड. तर त्यांनी हा एक रिपोर्ट काढलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी जगात सगळ्यात चांगलं कोणतं शहर आहे. तर या लिस्टमध्ये बघा लंडन हे पहिल्या नंबरवरती आहे आणि सलग 5व्यांदा लंडन हे अजून एका वर्षात या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती आलेलं आहे. जगामध्ये दुसरं शहर कोणतं आहे, तर टोकियो आहे, तिसरं आहे सोल, चौथा आहे मेलबर्न आणि 5वं आहे म्युनिक हे शहर. आता या रिपोर्टमध्ये भारताची कामगिरी कशी आहे, तर बघा यावर्षीसुद्धा भारतातल्या एकाही प्रमुख शहराने या रँकिंगमध्ये टॉप 100मध्ये सुद्धा स्थान मिळवलेलं नाही आहे. आपल्या भारतातलं पहिलं म्हणजे मुंबई आहे जे की जगामध्ये 118व्या स्थानावरती आहे.
त्यानंतर दिल्लीचा नंबर येतो 132वा नंबर. त्यानंतर आहे बेंगळुरू जगात 147 आणि नंतर आहे चेन्नई जगात 154. तर भारतामध्ये जर आपण क्रमवारी बघितली तर पहिल्या नंबरवरती मुंबई, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर बेंगळुरू आणि चौथ्या नंबरवरती आहे चेन्नई. ओके, पुढचा प्रश्न. पारंपरिक औषधांवर भारत आणि दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना म्हणजेच एशियान यांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय नवी दिल्ली. म्हणजेच आपल्या भारतामध्ये भारत आणि एशियान या देशांची पारंपरिक औषधांवरची परिषद आयोजित करण्यात आली होती आणि ही आपल्या भारत सरकारनेच त्यामध्ये पण आयुष मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केलं होतं. आपल्या भारतीय आयुष मंत्रालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि एशियानमधल्या भारतीय मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली होती. कुठं? तर नवी दिल्ली या ठिकाणी. या प्रश्नाच्या माध्यमातून एशियानबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. एशियान किंवा ह्यालाच आशियान असं सुद्धा म्हणतात. तर बघा, आपल्या राज्यसेवेच्या मेन्सच्या पेपरमध्ये GS3 मध्ये सिलेबसमध्ये डायरेक्ट दिलेलं आहे इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स हा पॉईंट. तर यामध्ये एशियान ही सुद्धा एक इम्पॉर्टंट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. याचं हेडक्वार्टर इंडोनेशियामध्ये जकार्ता या ठिकाणी आहे. याची स्थापना बघा इंडोनेशियामध्ये झाली नव्हती, तर 8 ऑगस्ट 1967ला थायलंडमध्ये बँकॉक या ठिकाणी आशियानची स्थापना झाली होती. एशियान ह्याच्यामध्ये सध्या 10 सदस्य देश आहेत. ते म्हणजे इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, फिलिपिन्स, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, थायलंड आणि म्यानमार हे ते 10 सदस्य देश आहेत. तर आताच मी तुम्हाला सांगितलं की 8 ऑगस्ट 1967ला आशियान जाहीरनाम्यावरती एकूण 5 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी साईन केली होती आणि जेव्हा याची स्थापना झाली. म्हणजे काय? तर हे 5 संस्थापक सदस्य राष्ट्र आहेत. ते म्हणजे इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. आणि आता याच्यामध्ये अजून नवीन 5 देश ॲड झालेले आहेत आणि सध्या 10 सदस्य आहेत या एशियन ऑर्गनायझेशनचे. म्हणजे 10 आग्नेय आशियाई देशांचा समावेश असलेली ही एक प्रादेशिक आंतरशासकीय संस्था आहे. ही काय करते? तर आंतरसरकारी सहकार्याला चालना देते. तिचे सदस्य आणि इतर आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सुरक्षा, लष्करी आणि सामाजिक सांस्कृतिक एकात्मतेला प्रोत्साहन देणं हा ह्याच्या मागचा उद्देश आहे. बघा, 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एशियानला ऑब्झर्व्हर म्हणजेच निरीक्षकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. कधी? तर 2006 पासून. इथे बघा या मॅपमध्ये एशियान देश दाखवलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने इस्लामिक विद्वान कांथापुरम यांना हिजरा पुरस्काराने सन्मानित केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय मलेशिया. तर रिसेंटली मलेशियाने आपल्या भारताचे अखिल भारतीय सुन्नी जमियातुल उलामाचे सरचिटणीस आणि भारताचे सध्याचे ग्रँड मुफ्ती कांथापुरम यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिलेला आहे. तो म्हणजे आहे त्यांचा प्रतिष्ठित हिजरा पुरस्कार. तर हे कांथापुरम म्हणजे कोण आहे? तर हे कांथापुरम अबू बक्कर मुस्लियार असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आता ह्यांना कांथापुरम असं म्हणूनच ओळखतात. तर त्यांना हा जो पुरस्कार आहे हा कशासाठी मिळाला आहे? तर भारतातल्या आणि त्याच्याही पलीकडे जाऊन इस्लाममधल्या प्रेमाचा संदेश देण्यासाठी आणि वेगवेगळ्या समुदायांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्काराबद्दल सांगायचं तर हे पुरस्कार कुणाला देतात? तर जगभरातल्या प्रभावशाली मुस्लिम विद्वानांसाठी मलेशियाचा हा सर्वोच्च सन्मान आहे, ज्याचं नाव आहे हिजरा पुरस्कार. ठीक आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून मलेशिया कुठं आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. तर मलेशिया बघा आग्नेय आशियातला एक देश आहे. इथं आपण ग्लोबमध्ये बघितलं तर इथे आहे हा मलेशिया. मलेशिया ॲक्च्युली 2 भागामध्ये डिवाईड झाल्यासारखा इथे दिसतोय. याच्यामध्ये समुद्र आहे, तो आहे साऊथ चायना सी. तर बघा पश्चिम मलेशिया आणि उत्तर मलेशिया असं या 2 भागांना जनरली बोललं जातं. तर ह्या पश्चिम मलेशिया जर बघितलं आपण तर बघा ह्याच्या उत्तरेला थायलंड आहे, याच्या दक्षिणेला सिंगापूर आहे. इथे हा जे छोटंसं एक राष्ट्र आहे ते आहे सिंगापूर. याच्या नैऋत्येला मलाक्काची सामुद्रधुनी आहे, पूर्वेला साऊथ चायना सी म्हणजे दक्षिण चिनी समुद्र आहे आणि ह्याच्या पश्चिमेला आपला अंदमान समुद्र आहे. आणि हे पूर्व मलेशियाबद्दल बघायचं तर बघा ह्याच्या उत्तरेला चिनी समुद्र सुलू समुद्र आहे आणि ह्याच्या पूर्वेला सेलेबीज नावाचा एक समुद्र आहे, ज्यालाच पॅसिफिक महासागराचा हा एक भाग आहे. सेलेबीज समुद्र नाव लक्षात ठेवा. दक्षिणेला आणि पश्चिमेला इंडोनेशिया हा देश इथे लागलेला आहे. ठीक आहे. याची राजधानी कोणती? तर क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे आणि इथलं चलन आहे मलेशियन रिंगीट. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच खडक नदी खोरे प्रकल्प मंजूर झाला.
खडक नदी खोरे प्रकल्प कुठं आहे? तर या प्रश्नाचा आन्सर बघा, तिसरा पर्याय ओडिशा. तर खडक नदी खोरे प्रकल्प हा ओडिशाचा प्रोजेक्ट आहे. रिसेंटली ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामुळे 20,000 लोकांना फायदा होणार आहे. तर यासाठी 126 कोटी रुपये एवढा खर्च आहे, ज्याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आणि पर्यावरण डिस्टर्ब होऊ नये त्या भागातलं, म्हणून कुठल्याही विस्थापनाशिवाय हा प्रोजेक्ट बांधला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कशासाठी आहे हा प्रकल्प? तर नदीच्या पाण्याचं संवर्धन करणं, तसंच उन्हाळ्यामध्ये त्या प्रदेशातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज भागवणं, याशिवाय मत्स्यपालन आणि भूजल वाढवण्यासाठी या प्रोजेक्टमधून मदत होणार आहे. नाव लक्षात ठेवा, खडक नदी खोरे प्रकल्प हा ओडिशाचा प्रोजेक्ट आहे. ओडिशाबद्दल पण जरा बघून घेऊ या प्रश्नाच्या माध्यमातून. इथे बघा, हा आहे आपला भारत आणि ह्या पूर्वेकडचं हे जे राज्य दिसतंय तर हे आहे ओडिशा. याच्या दक्षिण आग्नेयेकडे जर आपण बघितलं तर इकडे बंगालचा उपसागर आहे. पूर्व ईशान्येकडे आपण बघितलं तर पश्चिम बंगाल आहे, उत्तरेला झारखंड आहे, पश्चिमेला छत्तीसगड आहे, नैऋत्येला तेलंगणा हे राज्य आहे आणि दक्षिणेला आणि नैऋत्येला आंध्र प्रदेश या राज्याची बॉर्डर लागलेली आहे. ठीक आहे. इथे महत्त्वाचे एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, ते म्हणजे आहे सूर्य मंदिर. इथली इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा, भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, नंदनकानन आणि सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ही ओडिशाची राष्ट्रीय उद्यानं आहेत. ओके. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना आता संपूर्ण राज्यात लागू होणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. तर यांनी रिसेंटली यूपीच्या सगळ्याच शेतकऱ्यांना ही मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना आता भेट दिलेली आहे. काय आहे बरं ही योजना? तर बघा, ह्याच्या अंतर्गत प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी फक्त 12 व्होल्टचं विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रिसिटी असलेलं सौर कुंपण हे त्यांच्या शेताच्या आजूबाजूनं बसवलं जाणार आहे. आता हे फक्त 12 व्होल्टचं असण्याचं कारण काय आहे? तर बघा, जे पिकं खायला जे वेगवेगळे प्राणी येतात, म्हणजे ते फक्त पिकं खात नाहीत, त्याची नासधूस वगैरे सुद्धा करतात. याच्यामुळे शेतकऱ्यांना बरंच नुकसान होतं. तर ही खेत सुरक्षा योजनेमुळं काय होणार आहे? तर हे असं पद्धतीचं हे सौर कुंपण बसवल्यामुळं जे प्राणी हे पिकं खायला येतील तर त्यांना एक सॉफ्ट असा झटका किंवा एक छोटासा करंट लागणार आहे त्यांना, पण त्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही, म्हणजे ते मरणार नाही आहेत, पण हे नक्की आहे की ते पीक खाऊ शकणार नाहीत. तर एवढा छोटा हा त्यांचा शॉक असणार आहे. म्हणजे जसं की नीलगाय, माकड, डुक्कर, रानडुक्कर वगैरे जे प्राणी येतात ना पिकं खायला, तर हे या शेतकऱ्यांचं पीक खाऊ शकणार नाहीत, म्हणून ह्याच्यापासून पिकांना किंवा शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही आहे. तर या अशा पद्धतीची आहे ही खेत सुरक्षा योजना. आता ह्याच्यामध्ये बघा काय होतं ना, की सुरुवातीला फक्त बुंदेलखंड याच ठिकाणी ही योजना लागू होणार होती, पण आता सगळ्या यूपीमध्येच, संपूर्ण यूपी या राज्यामध्ये एकाच वेळी ही योजना आता लागू केला जाणार आहे. सुरुवातीला बजेटमध्ये फक्त 75 कोटी एवढंच या योजनेसाठीचा प्रस्ताव होता, पण आता 75 कोटींवरून 350 कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे या योजनेसाठी. तर बघा, ही योजना काय आहे, किती वोल्टचा विद्युत प्रवाह आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. पण ह्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी सरकार काय करणार आहे? सगळ्याच शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे का? तर नाही. जे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत यांना 60% किंवा प्रति हेक्टर 1.43 म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये अनुदान देणार आहे या योजनेसाठी किंवा सौर कुंपण बसवण्यासाठी. ठीक आहे. 60% किंवा प्रति हेक्टर 1.5 लाख रुपये एवढं अनुदान त्यांना मिळणार आहे. आता बघा, भारताच्या मॅपमध्ये इथं आहे उत्तर प्रदेश. ह्याच्या उत्तरेला उत्तराखंड, हिमाचल प्रदेश ही राज्य आहेत. पश्चिमेला हरियाणा, दिल्ली, राजस्थान आहे. याच्या दक्षिणेला मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे आणि पूर्वेला बिहार आणि झारखंड या राज्यांची सीमा इथे लागलेली दिसते. दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, लक्षात असू द्या. इथली इम्पॉर्टंट वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे ताजमहल, आग्र्याचा किल्ला, फतेपूर सिक्री आणि वाराणसी जवळ असलेलं सारनाथ हे जे ठिकाण आहे, इथली प्राचीन बौद्ध स्थळं. तर एवढ्या गोष्टींना इथं वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला देशाची पहिली सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल साईट मिळणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे गुजरात. तर मेहसाणाजवळ सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल साईटच्या स्थापनेसाठी गांधीनगरमध्ये वनवेब आणि राज्य सरकार यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. मेहसाणा जिल्ह्यामध्ये एक जोटाना नावाचा तालुका आहे,
तर या तालुक्यामध्ये 2 ठिकाणी या पोर्टलची स्थापना केली जाणार आहे. तर या स्थापनेसाठी बघा पहिल्या टप्प्यासाठी 100 कोटी रुपये एवढा अंदाजित खर्च आहे. आता ह्याच्यातून काय होणार आहे, तर बघा आपल्याला डिजिटल इंडिया प्रोजेक्ट माहिती आहे. तर या डिजिटल इंडियाच्या अंतर्गत या प्रकल्पाचं उद्दिष्ट काय आहे, तर देशभरातले गावं, जिल्हा पंचायती, स्थानिक प्रशासकीय संस्था किंवा जे सरकारी कार्यालय, विभाग वगैरे जे असतात गव्हर्नमेंटचे आणि इतरसुद्धा संस्था, तर या सगळ्यांना परवडणारं, सुरक्षित आणि हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देणं हेच या प्रोजेक्टच्या मागचा उद्देश आहे. गुजरात कुठे आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथे बघा हा आहे आपला भारत. याच्या पश्चिमेकडचं हे जे राज्य आहे हे आहे गुजरात. याच्या उत्तरेला पाकिस्तान हा देश आहे. याशिवाय राजस्थानची सुद्धा बाँड्री लागलेली आहे. पूर्वेला मध्य प्रदेश आहे. आग्नेयेला आपला महाराष्ट्र आहे. दक्षिणेला दमन आणि दादरा नगर हवेली आहेत. तर पश्चिमेला आपला अरबी समुद्र आहे. इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्कची नावं लक्षात ठेवा. गीर राष्ट्रीय उद्यान, मरीन राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि वांसदा राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमध्ये आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अंत्योदय अन्न योजना अंतर्गत 2.8 लाख गरजू कुटुंबांना मोफत साखर देण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय दिल्ली. तर बघा रिसेंटली दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, तर यांच्या नेतृत्वाखालच्या दिल्लीच्या मंत्रिमंडळाने डिसेंबर 2023पर्यंत दिल्लीतल्या जवळपास 2.8 लाख वंचित कुटुंबांना 1 किलो साखर मोफत द्यायचा प्रस्ताव आता मंजूर केलेला आहे. तर वंचित कुटुंबांना ज्या काही अडचणी असतात तर ह्या दूर करणं आणि सगळ्यांनाच अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बरं, तुम्हाला अशा फ्रीबीजबद्दल काय वाटते ते सांगायचे तुम्ही कमेंटमध्ये. म्हणजे असंच सगळ्या वस्तू सरकारने फ्री द्यायला पाहिजे की सरकारने टॅक्सपेअरचा पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करून जास्तीत जास्त रोजगार कसा जनरेट करता येईल वगैरे, तर अशा विचार सरकारने करायला पाहिजे का अशी फ्रीबीज द्यायला पाहिजे, म्हणजे हे मोफत ते मोफत? तर याबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंटमधून सांगा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. आशियान चॅम्पियन्स ट्रॉफी चेन्नई 2023साठी अनावरण केलेल्या शुभंकराचं नाव काय आहे? शुभंकर म्हणजे मॅस्कॉट. तर बघा या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन बोमन. तर हॉकी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023चा मॅस्कॉट बोमन हा बनलेला आहे. तर रिसेंटली चेन्नईमध्ये ह्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. चेन्नई हे कुठे आहे, तर तामिळनाडूमध्ये आहे. तर तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हे अनावरण केलेलं आहे या मॅस्कॉटचं. तो आहे बॉमन. आता हे बोमन कोण आहे बरं, तर हा एक हत्ती आहे बघा, अशा पद्धतीचा दिसतो तो. आता बोमन नावच का दिलेलं आहे ह्या हत्तीला, तर जे रिसेंटली द एलिफंट विस्परर्स नावाच्या एका डॉक्युमेंटरीला ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. तर ह्याच्यामधून प्रेरणा घेऊन या मॅस्कॉटला बोमन असं नाव दिलेलं आहे. आता ह्याच्यामधून प्रेरणा घेऊन म्हणजे काय, तर जर तुम्ही ही शॉर्ट मूव्ही किंवा डॉक्युमेंटरी बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल बघा की या डॉक्युमेंटरीमध्ये एक कपल होतं ज्याच्यामध्ये बोमन हे त्या माणसाचं नाव होतं आणि बेली ह्या त्या लेडीजचं नाव होतं. तर हे बोमन आणि बेली याच्यापैकी हे जे बोमन नाव आहे तर हे या हत्तीला देण्यात आलेलं आहे, जो की मॅस्कॉट आहे. ठीक आहे. आता हे द एलिफंट विस्परर्समधले हे बोमन आणि बेली काय करतात, तर ते जे अपंग हत्ती आहेत तर त्यांची काळजी घेत असतात. आणि ही जी पूर्ण डॉक्युमेंटरी आहे तर ही मुदुमलाई टायगर रिझर्वमध्ये फिल्म करण्यात आलेली आहे. हा प्रश्न आयोग विचारू शकतो कारण ह्या डॉक्युमेंटरीला ऑस्कर अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, तर एवढ्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्यात. आता पुढचा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज कोण ठरला? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय स्टुअर्ट ब्रॉड. कोणत्या टीमचा आहे हा, तर इंग्लंडचा आहे हा स्टुअर्ट ब्रॉड. तर ह्याने रिसेंटली टेस्ट मॅचमध्ये 600 विकेट घेतलेल्या आहेत आणि तो अशा पद्धतीचा दुसरा फास्टेस्ट बॉलर ठरलेला आहे. 36 वर्षाचा आहे हा स्टुअर्ट ब्रॉड. रिसेंटली ना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे ॲशेस टेस्ट मॅच होत असतात तर हे मॅचेस चालू होते. त्यामध्ये सुद्धा चौथ्या ॲशेस टेस्ट मॅचमध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली आणि ती त्याची 600वी विकेट होती या स्टुअर्ट ब्रॉडची. आणि अशा पद्धतीची कामगिरी करणारा इंग्लंडचा जेम्स अँडरसन हा एकमेव फास्टेस्ट बॉलर होता आणि आता स्टुअर्ट ब्रॉड हा बनलेला आहे. ब्रॉडनी बघा 2007मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध पदार्पण केलं होतं. इथे जर आपण टेस्ट मॅचमधल्या ज्या टेस्ट विकेट बघितल्या तर इथे बघा लिस्ट दिलेली आहे.
मुथय्या मुरलीधरन हे या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती आहे. 133 मॅचमध्ये 800 विकेट घेतल्यात त्यांनी. त्यानंतर शेन वॉर्न 145 मॅचमध्ये 708 विकेट. जेम्स अँडरसन 182 मॅचमध्ये 688 विकेट. त्यानंतर आहे आपला भारतीय अनिल कुंबळे 132 मॅचमध्ये 619 विकेट घेतल्यात त्यांनी. आणि स्टुअर्ट ब्रॉड हा आता 5व्या नंबरवरती आहे या ओव्हरऑल लिस्टमध्ये, ज्यांनी 166 मॅचमध्ये 600 विकेट घेतलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे 2 दिवसीय ग्रंथालय महोत्सव 2023चं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करणार आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय नवी दिल्ली या ठिकाणी 2 दिवसीय ग्रंथालय महोत्सव चालणार होता, त्याचं उद्घाटन राष्ट्रपतींनी केलेली आहे. हा ग्रंथालय महोत्सव कशासाठी होता तर भौतिक आणि डिजिटल म्हणजेच फिजिकल आणि डिजिटल ग्रंथालयाच्या प्रचारावरती भर देण्यासाठी हा ग्रंथालय महोत्सव होता. 5 ऑगस्ट 2023ला ह्या महोत्सवाची सुरुवात झाली होती आणि 2 दिवस चालणार होता हा. आणि या कार्यक्रमाचा शेवट आपले उपराष्ट्रपती जगदीप धनकर हे करणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ॲज द व्हील टर्न्स नावाचं पुस्तक कोणी प्रकाशित केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय व्यंकय्या नायडू. माजी उपराष्ट्रपती होते हे व्यंकय्या नायडू. तर यांच्या हस्ते रिसेंटली ॲज द व्हील टर्न्स या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. आता हे पुस्तक कुणी लिहिलं आहे तर रायला कॉर्पोरेशनचे CEO रणजित प्रताप यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याचं अनावरण किंवा प्रकाशन आता आपल्या भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने आज आपण 21 ते 23 जुलैचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्हाला आपले लेक्चर्स कसे वाटत आहेत हे मला वेळोवेळी सांगत चला. तर भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.